विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे चॅप्टर डिस्कस करतोय आणि सुरुवातीचे जे पेजेस आहेत, फ्लुइड म्हणजे साधारणतः अ सबस्टन्स विच कॅन फ्लो, व त्यामध्ये एअर सुद्धा आली, त्यामध्ये वॉटर सुद्धा आलं, कारण हवा ही वाहू शकते, पाणी वाहते. तर वाहणारे जे पदार्थ आहेत त्यांना फ्लुइड असं म्हटलं जातं. फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास, यामध्ये सुरुवातीला प्रेशरचा जो भाग आहे, स्टार्टिंग फ्रॉम पेज नंबर 29 टू पेज नंबर 33, इट हॅज बीन ओमिटेड फॉर द करंट इयर. यावर्षी प्रेशरचा भाग बोर्डाच्या सिलेबसमधून कमी करण्यात आला आहे. पण त्यानंतरचा जो भाग आहे दॅट इज सरफेस टेन्शन. हा सरफेस टेन्शनचा भाग आपण सगळा डिस्कस करतोय गेल्या काही व्हिडिओजमध्ये. सरफेस टेन्शन मीन्स फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. कुठल्याही लिक्विडचं जर फ्री सरफेस तुम्ही बघितलं तर इट बिहेव्स ॲज इफ इट इज अन इलॅस्टिक मेम्ब्रेन. असं वाटतं की पातळ असा इलॅस्टिकचा एखादा पडद्यासारखा असा वरचा थर आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ, काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही जेव्हा पाणी भरलं तर तुम्हाला ती वरची कडा वेगळी स्पष्ट दिसून पडते, जी सरफेसची सगळ्यात वरची कडा आहे. म्हणजे ती फिल्म सारखी फिल्म तयार होते वरच्या पृष्ठभागावर. मग सरफेस टेन्शनचं एक्सप्लेनेशन आपण मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवर दिलं. मॉलिक्युल्समध्ये जे फोर्स असतात, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतो आपण, आणि ॲडेसिव्ह फोर्स. मॉलिक्युलर फोर्सला साधारणतः रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, एका मॉलिक्युलच्या भोवती जो छोटासा शॉर्ट रेंज आहे की तिथे जर दुसरा मॉलिक्यूल आला तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील, तर ती जी रेंज आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, ह्या सगळ्या डेफिनेशन्स आपण घेतल्या होत्या. सरफेस टेन्शनची व्याख्या आपण घेतली होती. द फोर्स ॲक्टिंग ऑन एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड अँड दॅट फोर्स ॲक्ट्स टँजेन्शियली. सो दॅट इज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला T=F/L. मी परत एकदा सगळं रिवाइज करतोय. त्यानंतर रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्यानंतर लिक्विड ज्या वेळेला एखाद्या कंटेनरमध्ये आपण स्टोअर करतो तर ते लिक्विड जर त्या वॉल ऑफ कंटेनर, म्हणजे सॉलिड अँड लिक्विड, व्हेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, so definitely there will be adhesive force and cohesive force. याच्या रिझल्टंट वरून डिपेंड करतं की त्या लिक्विडमध्ये जो सरफेस फिल्म आहे त्या सरफेस फिल्मचा शेप कसा राहील. जे लिक्विड सॉलिडला ओलं करतात, पार्शली ओलं करत असतील, उदाहरणार्थ केरोसिन, जेव्हा आपण ग्लासच्या ट्यूबमध्ये रॉकेल ज्याला म्हणतो आपण, तर केरोसिन जर आपण ग्लास ट्यूबमध्ये घेतलं तर केरोसिन पार्शली वेट्स द सॉलिड, ग्लासला ते ओलं करतं, म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स आहे, म्हणून तिथे कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो. आणि मर्क्युरी जर आपण ग्लास ट्यूबमध्ये फिलअप केला तर मर्क्युरी मात्र ग्लासला चिपकत नाही, ॲडेसिव्ह फोर्स कमी असतो. दोज लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड, त्या केसमध्ये मेनिस्कस जो येतो, म्हणजे सरफेसचा जो शेप येईल त्या सरफेस फिल्मचा, तो कॉन्व्हेक्स असतो. आणि याचं एक्सप्लेनेशन मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरून दिल्या गेलं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज when a liquid is in contact with a solid. Angle of contact हा आपण, it is measured inside the liquid, and the angle of contact is acute for kerosene, whereas the angle of contact is obtuse for
मर्क्युरी अँगल हा कसा काढतात, तर लिक्विडचा जो सरफेस आहे त्याला टँजंट तुम्हाला ड्रॉ करावा लागतो आणि इट इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड. बाहेरच्या बाजूला नाही मोजणार आपण, लिक्विडमध्ये तो अँगल मोजतो. तर ते सगळं मागच्या लेक्चर्समध्ये झालेलं आहे. त्यानंतर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे जे एक्सप्लेनेशन्स आहेत तो टॉपिक सुद्धा पुस्तकामध्ये व्यवस्थित आलेला आहे, की डायग्राम त्याच्या दिलेले आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नंतर आपण हा पार्ट डिस्कस केला की सोपचे जे बबल्स तयार होत असतात किंवा मर्क्युरीचे जे ड्रॉप्स तयार होत असतात, तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप, सरफेसवर जर लिक्विड ड्रॉप असेल तर ते लिक्विड जर त्या सरफेसला ओलं करणार असेल तर तो स्प्रेड होईल थोडासा, आणि जर ते लिक्विड त्या सरफेसला ओलं करणारं नसेल तर त्या केसमध्ये it will try to occupy minimum surface area due to the surface tension. And for example, mercury, if it is dropped on a glass table, you will find that the spherical drops will be formed. छोटे छोटे असे लाडू सारखे छोटे छोटे लाडू आपल्याला त्या मर्क्युरीचे बनलेले दिसतील, गोलाकाराचे. आणि त्याचं कारण आपण सांगतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑब्च्यूज असतो. हे सुद्धा पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मी असं समजतोय की तुम्ही सगळं पुस्तकातून माझ्या लेक्चर्स नंतर वाचत असता, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मला होमवर्कचे तुमचे रिप्लाय कमी दिसतात आहेत. काही विद्यार्थ्यांनी होमवर्क करणं कमी केलेलं दिसतंय, तर हे मात्र बरोबर नाही. आता जेव्हा एखादा लिक्विड ड्रॉप तयार होतो तर त्यावेळेला प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर आउटसाइड द ड्रॉप. द डिफरन्स ऑफ प्रेशर पी आय मायनस पी ओ जर काढलं, पी आय म्हणजे प्रेशर इनसाइड आणि पी ओ म्हणजे प्रेशर आउटसाइड, तर पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 2t अपॉन आर, वेअर टी इज सरफेस टेन्शन, आर इज द रेडियस ऑफ दॅट ड्रॉप. सो हा फॉर्म्युला आपण पुस्तकामधून त्याचं एक्सप्रेशन मी बोर्डवर एक्सप्लेन केलं होतं. इफ इट इज अ सोप बबल, म्हणजे आतून पोकळ आहे सोप बबल, तर पी आय मायनस पी ओ इज 4t अपॉन आर, कारण इथे दोन सरफेस आहेत, इनर सरफेस अँड आउटर सरफेस. सो फॉर सोप बबल द प्रेशर डिफरन्स पी आय मायनस पी ओ इज 4t अपॉन आर अँड फॉर लिक्विड ड्रॉप इट इज 2t अपॉन आर. हे सुद्धा महत्वाचं एक्सप्रेशन आहे. त्यानंतर आपण कॅपिलरी ट्यूबचा टॉपिक सुरू केला होता. कॅपिलरी ट्यूब और कॅपिलरी ॲक्शन, त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की झाडाच्या मुळापासून जे सॅप आहे किंवा पाणी आहे ते झाडाच्या टोकापर्यंत पोचतं. याचं कारण आहे की त्याच्यामध्ये रूट्सपासून टॉपपर्यंत जाणारी बारीक बारीक ट्यूबची संरचना आहे, ज्याला कॅपिलरी ट्यूब असं म्हटलं जातं. किंवा रॉक्समध्ये पाणी असं वर चढताना दिसतं किरेनमधून, त्याला कारण कॅपिलरी ॲक्शन आहे. किंवा दिव्याची जी वात असते, तेल खाली असतं पण दिव्याची वात ही तेलाच्या वर आहे, त्याच्या टोकावर ज्योत जळते, कारण कापसाची बनवतो आपण वात, आणि कापसामध्ये कॅपिलरी ट्यूब सारखं त्यांचं फॉर्मेशन आहे. कापसाच्या रेषे, धागे त्याचं कॅपिलरी ट्यूब सारखं काम करतं ते. त्याच्यामुळे लिक्विड रायजेस इन अ कॅपिलरी ट्यूब. नाऊ ऑलवेज देअर विल बी राईज असं नसतं. अगेन इफ यू थिंक ऑफ मर्क्युरी, देअर विल बी फॉल इन द लेव्हल. म्हणजे आपण जर, मी बोर्डवर तुम्हाला हे थोडंसं एक्सप्लेन करतो आणि त्यानंतरचं सुद्धा बोर्डवर तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या सरफेस टेन्शन बद्दल डिस्कस करतोय, सरफेस फिल्म बद्दल डिस्कस करतोय, या बॉटलमध्ये हा जो वरचा पृष्ठभाग आहे, इथे कडा दिसतोय तुम्हाला, ही सरफेस फिल्म तयार झाली. आणि ही जी सरफेस फिल्म तयार झाली आहे याचा अर्थ
खालचे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत आणि सरफेसवरचे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, तर द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस दे आर अंडर टेन्शन. यांच्यावर कुठलं टेन्शन आहे, तर यांना खालचे मॉलिक्युल्स आतमध्ये लिक्विडच्या आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतात आहे, आणि त्याच्यामुळे सरफेसवर राहणारे जे मॉलिक्युल्स आहेत तर त्यांना सरफेसवर राहण्यासाठी some work must be done, and that potential energy is stored as the surface energy. पेज नंबर 36 वर हे रिलेशन आलेलं आहे, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तो टॉपिक महत्वाचा टॉपिक आहे, बोर्ड एक्झाम मध्ये बरेचदा विचारतात, म्हणून मी इथे काही पेज नंबर्स लिहिलेले आहेत. त्या पेज नंबर्सवरचं सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. पेज नंबर 36 वर आलेला टॉपिक आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्यानंतर पेज नंबर 38 आहे. पेज नंबर 37 आणि 38 वर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट केव्हा असतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस केव्हा असतो त्याचे एक्सप्लेनेशन देणाऱ्या डायग्राम्स आलेले आहेत. तो सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. त्यासोबतच शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस, तर यामध्ये तुम्हाला सरफेस टेन्शन मधला जो डिफरन्स आहे त्याचे फॉर्म्युले आलेले आहेत पेज नंबर 39 वर, ते सुद्धा रेफर करायचे आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा एक टेबलच पुस्तकामध्ये दिलेला आहे. महत्वाचे टॉपिक 39 नंबरच्या पेजवर आलेले आहेत, ते म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन. इम्प्युरिटीज जर सोल्युबल असतील तर सरफेस टेन्शन जे आहे तर सरफेस टेन्शन वाढतं. जर इम्प्युरिटीज इनसोल्युबल असतील तर सरफेस टेन्शन कमी होतं. स्पॅरिंगली सोल्युबल असतील तरी सुद्धा सरफेस टेन्शन हे कमी होतं. टेम्परेचर जसं वाढेल तसं सरफेस टेन्शन कमी होतं. हे सगळे पॉइंट्स पेज नंबर 39 वर आलेले आहेत. बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीने एक महत्वाचा लॅप्लास लॉ पेज नंबर 41 वर त्याची डायग्राम आणि त्याचं एक्सप्रेशन आलेलं आहे. एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स हा टॉपिक आहे. पेज नंबर 40 वर सुरू होतो आणि तो पेज नंबर 41 वर PI-PO = 2T/R हा फॉर्म्युला येतो. हे सगळं मला वहीमध्ये तुमच्या लिहिलेलं दिसलं पाहिजे. हे जुनच सांगतो आहे, हे सगळं होमवर्क याच्या आधी मी दिलेलं आहे, पण फारच कमी विद्यार्थ्यांनी होमवर्कचा रिस्पॉन्स पाठवला आहे. सर्वांकडून होमवर्क कंप्लीट करण्याचं काम झालंच पाहिजे. आपण आता कॅपिलरी ऍक्शन बद्दल बोलत होतो. द फिनॉमिना ऑफ राइज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब कशाला म्हणायचं, तर अतिशय स्मॉल बोअर असलेलं, म्हणजे अतिशय छोटं ज्याची डायमीटर आहे फारच बारीक, तर अशी बारीकशी नळी असेल तर त्याला कॅपिलरी ट्यूब म्हणतात. आणि कॅपिलरी ट्यूब मध्ये अनेक उदाहरणं पुस्तकात पेज नंबर 42 वर आलेले आहेत. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की दिव्यामध्ये तेल जे आहे ते वर चढते, वात, तर ते कॅपिलरी ऍक्शन आहे. तुम्ही जेव्हा कपडे भिजायला टाकता आपोआप रेषांमधून, कपड्याच्या धाग्यांमधून पाणी सोकल्या जातं, शोषल्या जातं. त्यानंतर रॉक्स मध्ये पाणी वर चढतं, किंवा झाडाच्या केसमध्ये झाडाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की नारळाच्या झाडाच्या मुळापासून तर वरती शेंड्याला नारळ लागतात, तर नारळात पाणी कसं पोचलं, तर त्याला कारण आहे कॅपिलरी ऍक्शन. आता कॅपिलरी ऍक्शन जी आहे, तर इथे बोर्डवर मी 2 डायग्राम तुम्हाला दाखवतोय. हा एक ग्लास कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये छोटीशी डायमीटर असलेली, अगदी स्मॉल फाईन बोअर असलेली ही ट्यूब आहे. तुमच्या असं निदर्शनास येईल, असं लक्षात येईल की जर ही ट्यूब आपण डीप केली
मर्क्युरीमध्ये बुडवली तर मर्क्युरीची लेवल ट्यूबमध्ये खाली आहे आणि कंटेनरमध्ये लेवल वर आहे, याचा अर्थ देर इज अ फॉल. अँड इन केस ऑफ वॉटर, ग्लासमध्ये पाणी असेल आणि त्यात जर तुम्ही ट्यूब डीप केली, कॅपिलरी ट्यूब, तर इट इज ऑब्झर्व दॅट द लेवल ऑफ वॉटर इज higher than the level of water in container. Here it is rise in liquid column, here it is fall in liquid column. And why it is so, तर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते प्रेशर डिफरन्स वरून तुम्हाला एक्सप्लेन करता येतं. मी मर्क्युरीची केस इथे एक्सप्लेन करतोय. मर्क्युरीच्या केसमध्ये काय होतं बघा, की ही लेवल तुम्हाला खाली दिसते. आपण इथे 4 पॉइंट्स कन्सिडर केले, एक जस्ट अबाउव द सरफेस, एक जस्ट बिलो द सरफेस इनसाइड कॅपिलरी ट्यूब, अँड दिस इज कंटेनर. कंटेनर मध्ये जी मर्क्युरीची लेवल आहे ती ही लेवल आहे. तिथे 2 पॉइंट्स कन्सिडर केले मी, अबाउव द सरफेस अँड बिलो द सरफेस. आता ऑब्वियस आहे की प्रेशर ज्या भागावर जास्त असेल तिथे कॉन्केव आकार तयार होतो, म्हणजे बी इथे प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू ए, म्हणून इकडनं लिक्विड वरच्या बाजूला दाब पडतोय. देअरफॉर आय हॅव रिटन पीबी इज ग्रेटर दॅन पीए. या केसमध्ये उलट होईल. या केसमध्ये आपण असं म्हणू शकू की अबव प्रेशर पॉइंट ॲट प्रेशर ए इज ग्रेटर दॅन पॉइंट ॲट प्रेशर बी असं म्हणता येईल, कारण वरून कॉन्केव म्हणजे असा दाब पडतोय, इथे खालून दाब पडतोय असं आपल्याला म्हणता येईल. सो पीबी इज ग्रेटर दॅन पीए. बट पीए हा तर एअरच्या कॉन्टॅक्ट मधला पॉइंट आहे. सो पीए इज इक्वल टू पीसी, कारण दोन्ही सरफेसच्या वरचे पॉइंट्स आहेत. अँड इथे स्थिर लिक्विड असल्यामुळे पीसी इज इक्वल टू पीडी. इथे सुद्धा प्रेशर डिफरन्स सारखाच राहील, म्हणजे प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी. देअरफॉर आय हॅव रिटन पीबी इज इक्वल टू पीए इज इक्वल टू पीए इज इक्वल टू पीसी इज इक्वल टू पीडी. बट सिन्स PB is greater than PA आणि PA is equal to PD, therefore I can write PA च्या ठिकाणी मी PD लिहू शकतो. So PB is greater than PD, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट B is greater than प्रेशर ॲट पॉइंट D. सो जिथे प्रेशर जास्त आहे तिथून लिक्विड हे कमी प्रेशरकडे फ्लो होईल, म्हणून हा लिक्विडचा कॉलम खाली घसरतो आणि लेवल खाली उतरलेली दिसते. याच पद्धतीने तुम्ही वॉटरसाठी एक्सप्लेन करू शकता की प्रेशर ॲट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट बी, म्हणून तो कॉलम राईज होतो. हे पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. आपण लिक्विड ड्रॉपच्या बाबतीत असं म्हटलं की लिक्विड ड्रॉप मध्ये प्रेशर इनसाइड इज 2T/R. त्या बेसिसवर तुम्हाला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काढता येतो. इथे हा कॉन्केव सरफेस आहे, म्हणजे प्रेशर इज 2T/R या ठिकाणी कॉन्केव सरफेसवरचं, आणि दॅट प्रेशर 2T/R इज इक्वल टू जितका हा लिक्विड वर चढलाय त्या लिक्विडचं तुम्हाला mg फॉर्म्युला आपण वापरतो. तर इथे मासच्या जागी डेन्सिटी इंटू हाईट इंटू जी, h rho g is equal to 2T/R. The pressure due to the liquid column of height h must be equal to the pressure difference 2T/R due to concavity. Concavity. So h rho g is equal to 2T/R. हा फॉर्म्युला आला. आता रेडियस या हा जो कॉन्केव दिसतोय आपल्याला, हा मोठा सर्कल आहे, त्याची रेडियस मी कॅपिटल R ने दाखवली, आणि ही जी डायमीटर आहे ट्यूबची तर याची रेडियस स्मॉल r ने दाखवली. तर तुम्ही कॉस थिटाचा फॉर्म्युला जर इथे वापरला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कॉस थिटाचा, तर कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. या फॉर्म्युल्याने कॉस थिटा इज इक्वल टू स्मॉल r अपॉन कॅपिटल R असा फॉर्म्युला येऊ शकतो. देअरफॉर कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r अपॉन कॉस थिटा. तर इथे तुम्ही स्मॉल r ची किंमत कॉस थिटा अपॉन R जर ठेवली, कॅपिटल R ची किंमत मी सांगतोय तुम्हाला, तर h rho g इज इक्वल टू 2T cos थिटा अपॉन R.
देअरफॉर टी इज इक्वल टू HR rho g अपॉन 2 cos थीटा हा फॉर्म्युला येतो. ही मेथड फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केली होती. त्यानंतर फ्लुइड्स इन मोशन नावाचा टॉपिक येतो. जसं वारा वाहतोय तर किंवा पाणी वाहतं नदीमध्ये, तर हे जे फ्लुइड्स आहेत यांची जी मोशन आहे त्याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे फिजिक्सची, त्याला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल की विमान ज्या वेळेला हवेमध्ये प्रवास करत असतं तर त्याला विशिष्ट आकार दिलेला आहे विमानाला, कारण हायड्रोडायनामिक्सचा अभ्यास करून कमीत कमी दाब कसा त्या विमानावरच्या पृष्ठभागावर राहील आणि प्रेशर डिफरन्समुळे कसं ते सहज लिफ्ट होईल, हा बर्नॉलीज प्रिन्सिपलचा भाग पुढे येणारच आहे. पण फ्लुइड्स इन मोशनचा अभ्यास करणारा जे ब्रांच आहे, तर फ्लुइड्स इन मोशन मध्ये आयडियली आपण दोन प्रकारचे फ्लो कन्सिडर करतो, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. आता स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हणायचं? जो स्मूथ फ्लो आहे, जिथे तुम्हाला वेलॉसिटी ही साधारणतः कमी असते. जसं आपण म्हणतो संथ वाहणारी नदी. संथ वाहणारी नदी या शब्दाचा अर्थ तिथे व्हेलॉसिटी कमी आहे. आणि खवळलेला समुद्र याचा अर्थ तिथे लाटांचा वेग जास्त आहे. तर खवळलेला समुद्र म्हणजे टर्ब्युलंट फ्लो आणि संथ वाहणारी नदी म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो. तर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये व्हेलॉसिटी ही कमी असते सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा. आणि स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये तुम्हाला कोणत्याही पॉइंटला जर तुम्ही व्हेलॉसिटी मोजली तर ती कॉन्स्टंट राहील, ती कमी जास्त भरत नाही. टर्ब्युलंट फ्लो मध्ये मात्र तसं नाही. टर्ब्युलंट फ्लो मध्ये व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. कुठे ती जास्त असते, कुठे ती कमी असते. तर स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला डिफरन्स तुम्हाला दोन दोन पॉइंट्स वहीमध्ये लिहायचे आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो? आता टर्ब्युलंट फ्लोमुळे बराचसा उत्पात होतो, कारण नदीला जेव्हा पूर येतो त्यावेळेला तो टर्ब्युलंट फ्लो असतो आणि वेग जर खूप जास्त असेल तर मग त्याच्यात एडीज, भोवरे सुद्धा तयार होतात. तसंच वाऱ्यांमध्ये सुद्धा तुम्ही बघितलंय की जेव्हा जास्त वेगाने वारे वाहतात तर वावटळ म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, गोल 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 अशी, त्याला हरिकेन सुद्धा म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणजे व्हर्ल्स हा सुद्धा एक शब्द आहे त्याला. तर फ्लो जेव्हा टर्ब्युलंट असेल तर तिथे एडीज, भोवरे तयार होतात. याचा अभ्यास क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर नावाचा एक टॉपिक पेज नंबर 45 वर आलेला आहे की फ्लोची जी व्हेलॉसिटी आहे ती जर क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर नंतर मात्र स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंट फ्लो मध्ये रूपांतरित होतो. तर रेनॉल्ड्सने त्याच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला डिराईव्ह केला. त्यांनी रेनॉल्ड्स नंबर हा एक कॉन्स्टंट घेतला आणि VC इज इक्वल टू Rn into eta upon rho into d. Vc is critical velocity, Rn is Reynolds number, eta is coefficient of viscosity. Viscosity म्हणजे काय? तर तुम्हाला अतिशय साधं उदाहरण बघता येईल की आपण जर पाणी सहज ओतू शकतो भांड्यातून खाली, पण ते जर सहज असेल, मध असेल, हनी, तर ते मात्र सहजासहजी लवकर त्याचा फ्लो तयार होत नाही, कारण एक लेअर जी आहे ती दुसऱ्या लेअरला पुढे सरकू देत नाही. दॅट इज ड्यू टू व्हिस्कॉसिटी. फेविकॉल जसं तुम्ही बघता, फेविकॉलचा काही असा तुम्हाला फ्लो तयार करता येत नाही, कारण ते व्हिस्कस आहे. चिकट जर द्रावण असेल तर त्याला आपण व्हिस्कस म्हणतो. तर इटा इज द कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कॉसिटी, रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अँड डी इज द डायमीटर ऑफ द ट्यूब. तर एखाद्या ट्यूबमध्ये जर तुम्ही व्हिस्कस फ्लुइड टाकलं असेल तर क्रिटिकल म्हणजे ट्यूब मधला फ्लो असेल तर VC क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर मल्टिप्लाइड बाय कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कोसिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी अँड डायमीटर. तर हा फॉर्म्युला आहे, याच्यावरून रेनॉल्ड्स नंबर तुम्हाला काढता येतो. रेनॉल्ड्स नंबर होईल VC रो डी अपॉन इटा, आणि तो जर 1000 पेक्षा कमी असेल तर फ्लो स्ट्रीमलाईन असतो, आणि तो जर 1000 पेक्षा जास्त असेल, 2000 पेक्षा जास्त असेल तर मात्र फ्लुइड हे टर्ब्युलंट असतं.
आणि 1000 ते 2000च्या मध्ये अनस्टेडी असतं, म्हणजे फ्लो जो राहील तो स्थिर एका व्हेलॉसिटीचा राहणार नाही. तर व्हिस्कॉसिटीचा जो टॉपिक आहे हा आज तुम्हाला पुस्तकातून वाचायचा आहे. व्हिस्कस फ्लो कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीज ज्या बघता तुम्ही, तर व्हेलॉसिटीजच्या दोन डायग्राम 2.28 आणि 2.29 ह्या पेज नंबर 45 वर आलेल्या आहेत. आणि चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ लेअर ॲज इट्स डिस्टन्स फ्रॉम द रेफरन्स लेअर चेंजेस, हा पार्ट तुम्हाला आज अभ्यासात पूर्ण करायचा आहे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट ची व्याख्या वहीमध्ये लिहायची आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम अ स्टेशनरी लेअर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय होत असते की लिक्विडचे जे वेगवेगळे थर आहेत, तर वरच्या थराची व्हेलॉसिटी आणि खालच्या थराची व्हेलॉसिटी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जसजसं डिस्टन्स लेअरचं तुम्ही चेंज कराल, तर लेयर्स वेगवेगळ्या लेयर्समध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ही वेगवेगळी असते. त्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हटलं जातं. आणि कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला पेज नंबर 46 वर जो आला आहे तो सुद्धा वहीमध्ये लिहायचा आहे. इतकाच आपला अभ्यास आहे. न्यूटननी तो व्हिस्कॉसिटीचा फॉर्म्युला दिला आहे. तर पेज नंबर 46 पर्यंतचं रायटिंग वर्क मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते सगळं होमवर्क आहे. त्यानंतरचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. बघा मित्रांनो, चॅप्टर सोपा आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आहे. आणि मी जे पेजेस रेफर करतोय ते बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचे पेजेस आहेत. त्याच्यावरचे प्रश्न बोर्डासाठी तयार करायचे आहेत. आजच्यासाठी इतकंच.